जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ. आजचा आपला श्लोक आहे. जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येवो निरागे. तये संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मती राम सोडी. अगोदर समर्थ रामदास स्वामी सगळं सांगतातच आहेत. बाबा रे जरा कमी बोल, बोलायचं असेल तर रामरायाबद्दल बोल, तुझंच तू हित कर, दुसरं तुझं हित कोण करणार, रामाचं प्रेम संपादन कर हे सांगतात. रामरायांचं प्रेम संपादन कर म्हणून सांगतात. आता पुढची स्टेज सांगतात. काय सांगतात? जयाचे निसंगे समाधान भंगे. सगळं करायचं कशासाठी? माणूस सगळं कशासाठी करतो? समाधानासाठी करतो. जे करून त्याला समाधान मिळत नाही ते तो करायला तयार होत नाही. अगदी एखाद्या माणसाला राजमहालात बसवलं, गोडधोड खायला घातलं, पण जर समाधान नसेल तर तिथं त्याला त्या गादीत काटे टोचायला लागणार, सुख बोचायला लागणार, त्रास होणार, तो सुखात राहू शकत नाही. आपण कधी कधी बघतो की एखादा माणूस अस्वस्थ असतो, काही कमी नाही पण अस्वस्थ असतो. आपण त्याला विचारतो काय कमी आहे बाबा? काय कळत नाही, समाधान नाही. पण म्हणजे काय? घरात सगळं आहे पण समाधान नाही. कधी कधी आपण कोणाला एखाद्या गृहिणीला विचारतो काय तुमची काय अडचण आहे, काय काय येतात माझ्याकडे, काय काय प्रश्न विचारायचे लोक येतात. तेव्हा मी त्यांना म्हणतो काय प्रॉब्लेम आहे? काही नाही हो, पैसा आहे, अडकाय, सगळं आहे, व्यवस्थित, समाधान नाही घरात. बघा म्हणजे काय? समाधान नाही घरात. कारण सगळं जे माणूस करतो ना ते समाधानासाठी करतो, आणि समाधान हे बुद्धीतून निर्माण होत नाही, हे मनातून निर्माण होतं. जेव्हा समाधान असतं तेव्हा झोपडी सुद्धा माणूस सुखाने राहतो, आणि जेव्हा समाधान नसतं तेव्हा बंगल्यात सुद्धा माणूस सुखी होऊ शकत नाही. अनेक वेळेला समाधान माणूस शोधायचा प्रयत्न करतो बुद्धीत, की ही अशी परिस्थिती याचा असं, मग ते त्याच्यामुळे आपल्याला वाटत असेल, त्याच्यामुळे त्रास होत असेल, वगैरे वगैरे वगैरे. पण जर आपण शोधायला सुरुवात केली, आपल्या असमाधानाचं कारण जर आपण शोधायला सुरुवात केली, तर आपल्या असं लक्षात येईल की असमाधान हे कुठच्याही व्यवहारामुळे नाहीये, असमाधान हे कोणाच्या वागण्यामुळे नाहीये, असमाधान हे असणारी जी परिस्थिती आहे त्याचं व्यवस्थित मूल्यमापन न करण्यामुळे, असणारी जी आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती आहे त्याचं व्यवस्थित मूल्यमापन न करण्यामुळे. मूल्यमापन म्हणजे काय? आता असमाधानी माणूस केव्हा होतो? की जेव्हा तो हंतरून पाहून पाय पसरत नाही. म्हणजे आपल्याला किती मिळतात आणि आपण किती खर्च करतो याचं गणित जर आपण मांडलं तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या असमाधानाची सगळी कारण तिथंच आहेत. आपल्याकडे कोणतरी येतं सांगतं हे क्रेडिट कार्ड आहे बरं का, घ्या. म्हणजे काय? ताबडतोब पैसे मिळतील, गेलं बँकेत की पैसे. माणूस पुढचा विचारच करत नाही की अरे गेलं बँकेत की पैसे मिळतात, पण त्या पैशावर तो व्याज लावतो, तो व्याजाशिवाय थोडं देतो. आणि जसं तो देतो तसं मागायला सुद्धा दारात उभा राहतो. किंवा आपल्याला कोणीतरी सांगतं काय माहितीये का, ती कार मिळते बघा, फक्त 1000 रुपये भरायचे, बाकीचे इन्स्टॉलमेंट. किंवा कधी कधी तुमच्याकडे कोणी बँकेचे लोक पोचतात, सांगतात अहो तुम्ही घरामध्ये काय करायचं असेल ना अल्ट्रेशन्स वगैरे तर आमच्याकडे या, हाऊसिंग लोनसाठी आम्ही एवढे पैसे देतो तुम्हाला. परिस्थिती अशी आहे की पूर्वीच्या काळी माणसं कर्ज म्हटलं की झोप येत नव्हती लोकांना. पूर्वीच्या काळी माणसाला माझ्या डोक्यावर कर्ज ही भावना असते की झोप यायची नाही. आणि हल्ली माणूस पहिल्यांदा कर्ज घ्यायलाच उभा राहतो. जे काय मिळेल ते पहिल्यांदा कर्ज घ्या आणि नंतर ते इन्स्टॉलमेंट फेडत बसा. पूर्वीच्या काळी परिस्थिती अशी होती, माणूस विचार करायचा जे आहे ना, माणूस बचतीचा विचार करायचा. पूर्वीच्या काळी माणूस विचार करायचा मला पगार किती, एवढा पगार आहे ना, मग त्यातनं थोडे मी बाजूला टाकले पाहिजेत, आणि ते बाजूला टाकून मी ते पैसे उभे करेन, मग त्यातनं काहीतरी करेन, हे गणित असायचं. आता परिस्थिती अशी आहे की आपला पगार किती, मग त्यात किती कर्ज मिळतं ह्याचा पहिला माणूस विचार करतो, आणि ते जे कर्ज मिळतं त्या कर्जातून मग मी काय काय उभं करू शकतो हे माणूस विचार करतो. होतं काय की आपण ज्या रेस्पॉन्सिबिलिटी स्वीकारतो, ज्या गरजा आपण ज्या जबाबदाऱ्या स्वीकारतो, त्या स्वीकारलेल्या जबाबदाऱ्यांचा आपल्यावरती ताण असे राहत नाही. ताण येतोच. म्हणजे आता कोणी म्हणेल म्हणजे कर्ज घ्यायचं नाही का, उद्या सुद्धा मला घर घ्यायचं आहे, हाऊसिंग लोन मी घ्यायचं नाही का, उद्या सुद्धा मला आणखीन काय लग्न करायचं आहे, मग लग्नासाठी मी आमच्या इथं ऑफिसमधनं लोन घ्यायचं नाही का. आता हे घ्यायला तर हवं, घ्यायला हवं एकाच कारणाकरता, कारण त्याशिवाय दुसरे जर तुमच्याकडे पर्याय नसतील तर त्याला दुसरा मार्ग पण नाही. पण त्याचबरोबर हे आवश्यक आहे का ह्याचा पहिल्यांदा विचार करायला शिकलं पाहिजे.
अनावश्यक जर असेल तर घेऊ नये. आणि तुमच्या असं लक्षात येईल की जेव्हा तुम्ही खरोखरच गणित मांडायला शिकाल की आवश्यक काय आणि अनावश्यक काय, तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की आपण जी कर्ज उचलतो, आपण जे बाहेरून पैसे उचलतो किंवा आपण ज्या कमिटमेंट बाहेर करतो त्यातल्या 80% कमिटमेंट करण्याची गरजच नसते. अनेक वेळेला माणूस प्रतिष्ठेच्या नाराजागून अनेक गोष्टी करतो. प्रतिष्ठेच्या नाराजागून का, तर त्यांच्याकडे मग माझ्याकडे का नाही, इथून सुरुवात असते. दुसऱ्याकडे मग माझ्याकडे का नाही, मी दुसऱ्याने उडी मारली 5व्या मजल्यावरून तर आपणही मारायची. आपण विचार करायला पाहिजे की आपण कुठे उभे आहोत, आपण कुठे उभे आहोत, आपल्याकडे काय आहे आणि त्यातनं आपण काय उभं करू शकतो. हे मी व्यवहाराच्या दृष्टीने सांगतो, की व्यवहार आपण पाळायला शिकलो तर, कारण ज्याच्या मिनिमम गरजा असतात ना त्याचं समाधान टिकतं. ज्याच्या मिनिमम गरजा असतात त्याचं समाधान टिकतं आणि ज्याच्या मॅक्झिमम गरजा असतात त्याचं समाधान कधीही टिकत नाही. पण मिनिमम गरज मी एखादा म्हणून म्हणजे मी दरिद्री राहायचं का, दरिद्रीत राहायचं का, असं नाहीये. दरिद्र राहावं असं नाहीये. आपल्याकडे जे येतं आहे त्याचा योग्य विनियोग करावा. आपल्याकडे जे काही येत आहे त्याचा योग्य विनियोग करावा. आपल्याकडे जे काही येत आहे त्याचा सांभाळ व्यवस्थित करावा. विनियोग करताना व्यवस्थित करावा, राहिलं तर सांभाळ व्यवस्थित करावा. आणि जिथं आवश्यकता आहे तिथं खर्च करावा. जिथं आवश्यकता आहे तिथं खर्च करावा. अनावश्यक लोकांना प्रतिष्ठा दाखवण्यासाठी काही करू नये. कारण प्रतिष्ठा लोकांना दाखवून लोक काही तुमच्या अडचणीला उभे राहत नाहीत. मला काही काही लोक सांगतात काय माहितीये का, मुलाचं लग्न करायचं, मग नाही मला 2 लाख रुपये कर्ज पाहिजे. कशा करताय बाबा, नाही काय आमच्या संपर्कातली माणसं आहेत, घराचं पहिलंच लग्न आहे, मग काय की निदान 800,000 माणसं तरी जेवायला येणारच. मी तर सांगतो बाबा अरे तुझ्या खिशात नसतील पैसे तर कशा 2 लाख रुपये खर्च करतो. कारण लोक काय जेव्हा घातो तरी शिवाच घालणार, नाही घातो तरी शिवाच घालणार. माणूस कसा असतो जेव्हा म्हणतो काय ते बरोबर नव्हतं, हे बरोबर नव्हतं. चांगलं म्हणण्याची प्रवृत्तीच नसते लोकांची, वाईट म्हणण्याचीच असते पहिल्यांदा. तर त्यामुळे हे एवढे पैसे आपल्या खिशात असतील तर जरूर करावं, नसतील तर आपण कुठे काटछाट करू शकतो हे विचार करायला आपण शिकलं पाहिजे. आपल्या गरजा ज्या आहेत त्या पुऱ्या करायला पाहिजेत. समजा अडचण असेल तर कर्ज घेण्याची गत्यंतरच नाही, हे सगळं बरोबर आहे. पण अनावश्यक आहे आणि आवश्यक काय हे आपण स्वतःला विचारायला शिकलो. अनावश्यक काय आणि आवश्यक आहे हे आपण स्वतः विचारायला शिकलो तर तुमची पळापळ कमी होईल, तुमचे ताण कमी होतील. अनावश्यक ताण तुम्ही जर घेतले नाहीत ना तर तुम्हाला जे 10 वर्षांनी होणार रोग आहेत ना ते आत्ता होणार नाहीत. माणूस अति पळतो आणि अति पळण्याने अतिरोग लावून घेतो. आपण आता बघतो बघा तरुण पोरं जे रोग पूर्वी 50 आणि 60 वर्षाचा आपण ऐकायचो लोकांना, त्याला 25 आणि 30 वगैरे पोराला होतं ना आपण बघतो. असं का होतं, त्याचं कारण असं आहे कारण पूर्वी 50 आणि 60 वर्षापासून माणूस जे पळायचा ना ते आता 30तच पळतो. तेवढा काळ त्यांनी त्याच वेळा काढलेला असतो. पूर्वी माणसं ठराविक वेळ काम करायची आणि बाकीचा वेळ स्वतःकडे लक्ष द्यायला तरी देत होते. आता आपण स्वतःकडे लक्ष देतो का? आपण सकाळपासून बाहेर पडल्यानंतर रात्री घरी येईपर्यंत किती वेळ आपण स्वतःला देतो, किती वेळ आपण स्वतःकडे लक्ष देतो. समाजासाठी काम करताना माणसाच्या मनाला रिलीफ मिळतो. पूर्वीच्या काही समाजसेवा लोक करायची, तसं अजूनही आजही तुम्ही स्वतःसाठी पळतात त्यापेक्षा लोकांसाठी थोडा वेळ जर पळलात ना तर मी असं म्हणेन की तुम्हाला रिलॅक्सेशन मिळेल. काम करण्याने माणूस दमत नाही, काम करण्यापेक्षा स्वार्थाने माणूस जास्त दमतो. काम करण्याने माणूस दमत नाही, माणूस स्वार्थाने जास्त दमतो. तुम्ही काम करताना त्याच्यापेक्षा अतिशय कमी काम तुमच्या कंपनीचा मालक करतो, अतिशय कमी काम करतो. तो घरात लक्झरियस असतो, खाली उतरायची गाडीत बसतो, आला की AC ऑफिसमध्ये बसतो, लोकांना डिक्टेशन देतो, या आलेल्या माणसांशी बोलतो, चहा पाणी करतो, तिथं अगदी चैनी आरामात असतो तो. पण तुम्हाला याच्या अगोदर त्याला अटॅक येतो. काय होतो? कारण तुमच्यापेक्षा तो जास्त ताण घेत असतो. माणूस अस्वस्थ होतो, माणूस असमाधानी होतो. तो कशामुळे होतो? ताणामुळे होतो. अतिरिक्त ताण असला की त्याचे सगळे परिणाम माणसाला भोगावे लागतात. अतिरिक्त म्हणजे तुमची शारीरिक ताण असो, मानसिक ताण असो, हे सगळे जे ताण आहेत ना हे तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लावतातच. मग ह्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर काय करायला पाहिजे? ह्यातनं जर बाहेर पडायचं असेल, आपण कामाशिवाय राहू शकत नाही ना, ठीक आहे, आपण कामाशिवाय राहू शकत नाही ना, ठीक आहे, तर आपण 8 तास 10 तास आपलं काही काम असेल ते केलं तर निदान 1-2 तास तरी चांगल्या वातावरणात, चांगल्या विचारात, चांगल्या कामात घालवावे. तुम्ही इथं आला काय विश्वभरात आपलं काम असतं ना, आता परवा दिवशी आपला कार्यक्रम झाला गुरुपौर्णिमेचा, तुम्ही काय कमी कष्ट घेतले?
ही सगळी तरुण पोरं राबत होते. सगळे तुम्ही राबत होता. किती कष्ट घेतले? कष्ट घेतले ना तुम्ही, पण ताण वाटला, मनस्ताप वाटला, टेन्शन वाटलं? नाही वाटलं. कारण ते तुम्ही तुमच्याकरता करत नव्हता. उलट तुम्हाला फ्रेश वाटलं. का फ्रेश वाटलं? कारण आपण काहीतरी चांगलं काम केलं. चांगलं काम हे तुम्हाला मनोबल देतं. चांगली कृती तुम्हाला मनोबल देते. चांगले विचार तुम्हाला मनोबल देतात. आणि तुम्ही आत्मकेंद्रित आणि तुम्ही तुमच्याकरता स्वार्थाकरता जे काही करता ना, यातनं तुम्ही थकता. जनाबाई दळायला बसली ना तरी सुद्धा ती दमत नव्हती. ती असं म्हणायची की मी दळायला बसले ना की कृष्णच माझ्याबरोबर दळायला येतो, विठ्ठल माझ्यावर दळायला येतो. त्याला कारण आहे, कारण ती जे दळत होती ना त्या तिचा स्वार्थ नव्हता. तिच्या डोक्यात एकच होतं की मी नामदेवांसाठी दळते, माझ्या गुरूंसाठी मी करते. आणि त्यांच्यासाठी करताना त्या स्वार्थ कसं आहे? ही सेवा आहे. आणि म्हणून आपण जेव्हा सेवा म्हणून करतो त्यात त्रास नसतो, स्वार्थ म्हणून करतो त्यात त्रास असतो. अर्थात या व्यवहारी जगात आल्यानंतर, आपल्या कुटुंब व्यवस्थेत आल्यानंतर आपल्यावरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आपल्याला थोडा स्वार्थ हा सारायलाच पाहिजे. त्याला पर्याय पण नाही. पण तो किती सारायचा आणि त्यासाठी किती राबायचं हे कुठेतरी आपण गणित ठरवलं पाहिजे. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे व्यवहाराने कॅल्क्युलेटिव्हली गणित मांडून तुम्ही जेवढे जाल ना, तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही धावपळ करून, मनस्ताप करून, चिडचिड करून, संताप करून जितकं तुम्ही मिळवत होता ना त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही स्वास्थ्याने मिळवू शकता. कारण जेव्हा तुम्ही ठरवता की आपल्या ह्या 8 तासात आपण करणार आहोत किंवा 10 तासात आपण करणार आहोत, तेव्हा त्या वेळेचं योग्य मूल्यमापन तुम्ही करता, योग्य मॅनेजमेंट तुम्ही करता. आणि आपोआपच ते करताना तुम्ही थकत नाही, तुम्ही टेन्शन घेत नाही. कारण तुम्ही गणित मांडलेलं आहे की ह्या 8 तासात मी काय करायचं. आणि ह्या गणितान तुम्ही जाता आणि उरलेला वेळ जेव्हा तुम्ही समाजासाठी द्यायला तयार होता तेव्हा त्याचं मनोबल तुम्हाला मिळाविषयी राहत नाही. आता समर्थांच्या समोर काय? समर्थांच्या समोर रामराय आहेत. मनस्वास्थ्य कशाने मिळतं? मनस्वास्थ्य त्याने मिळतं की जिथं स्वार्थ नाही. मनस्वास्थ्य त्याने मिळतं जिथं अहंकार नाही. मनस्वास्थ्य त्याने मिळतं की जिथं प्रेम आहे, आपलेपण आहे, जिथं द्यायचं आहे, जिथं घ्यायचं नाही आहे, जिथं त्याग आहे, भोग नाही आहे, अशा ठिकाणी मनस्वास्थ्य मिळतं. आणि म्हणून ते काय म्हणतात की बाबा रे, जयाचे निसंगे समाधान भंगे, ज्याच्यामुळे समाधान भंगत आणि अहंता अकस्मात येऊन लागे. आत्मकेंद्रित माणूस झाला की अहंकार येतो आणि आत्मकेंद्रित माणूस स्वार्थासाठी होतो. आत्मकेंद्रित माणूस स्वार्थासाठी. माणूस कसा विचार करतो? अर्थात मी तुम्हाला सांगतोय याचा तुम्ही जसा विचार करायला लागाल ना तसं तुमच्या जास्तीत जास्त त्याच्या लेयर्स विचाराचे जास्त लक्षात यायला लागतील. आत्मकेंद्रित माणूस कशा करता होतो? तो असं म्हणतो की स्थैर्य पाहिजे. आपण बघतो बघा, आपण काय म्हणतो, काय अजून तो स्थिर झाला नाही हो. स्थिर झाला म्हणजे काय? घर आहे, आता नोकरी आहे, महिन्याला पगार मिळतो आहे, म्हणजे आता तो स्थिर झाला, आता लग्न करायला हरकत नाही त्याचं. पण हे स्थैर्य अस्थैर्य व्हायला किती वेळ लागतो? आपण जेव्हा स्थैर्य म्हणतो ना, ते अस्थिर व्हायला किती वेळ लागतो? अस्थिर व्हायला किती वेळ लागतो? त्या भुजमध्ये भूकंप झाला, जमीन किती वेळ हलली? 2 मिनिटं, गद 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 2 मिनिटं हलली. अख्खं भूज अस्थिर झालं. लाखो माणसं एका 2 मिनिटात अस्थिर झाली. म्हणजे ज्याला आपण स्थिर आणि अस्थिर असं म्हणतो ना, याचा फरक पडायला 2 मिनिटं पुरतात, फारसा वेळ नाही. परमेश्वराची कृपा असेल तर तुम्ही स्थिर होऊ शकता आणि कृपा नसेल तर अस्थिर होऊ शकता. आणि म्हणून जेव्हा तुम्ही त्याच्यावर पूर्ण भरोसा ठेवता, त्याच्या चिंतनावरती विश्वास ठेवता, त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवता, त्याच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवता आणि त्याच्या आशीर्वादाने चालायचा विचार करताना, तेव्हा लक्षात ठेवा तुम्हाला अस्थिर कोणीही करू शकत नाही. कारण अस्थिर होणं अथवा न होणं ही तुमची मानसिक अवस्था आहे. तुम्ही कोट्याधीश माणूस, अब्जाधीश माणूस, हजारो लाखो करोड रुपये मिळवत असताना सुद्धा संतांच्या पायाशी जातो. कोट्यावधी रुपये मिळवत असतो, दारात 25 गाड्या उभ्या असतात, 5-50 बंगले असतात, शेकडो लोक राबत असतात, पैशाला कमी नसतं, सत्ता आहे, पैसा आहे, सगळं काही आहे. पण तो कोणाच्या पायी जातो? संतांच्या पायीशी जातो, की जे शांत बसलेले आहेत. ते कोणाकडे काही मागतही नाहीत आणि कोणाला काही द्यायचा प्रश्नच येत नाही. ते फक्त आशीर्वाद देतात. आणि त्या आशीर्वादासाठी सत्ताधीश,
अब्जाधीश हे त्यांच्या पायाशी येतात. काय येतात? कारण अनुभवाने ते शिकतात की स्थैर्य आत असतं.